हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल, वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आय नो की खूप दिवसानंतर व्हिडिओ पडणार आहे, पण ॲक्च्युली आम्ही आमच्या नवीन घरामध्ये शिफ्ट झालो, त्याच्यामुळे ना थोडासा वेळ गेला सेट होण्यासाठी किंवा घर सेट करण्यासाठी वगैरे. आता इथून पुढे रेग्युलर प्रयत्न करणार आहे. नक्की. सो कारण की मागचा आपला जो वटपौर्णिमेचा ब्लॉग होता ना पल्लवी, तो ब्लॉग खूप लोकांनी बघितला. म्हणजे खूप लोकांनी, म्हणजे आमच्या ह्याच्यानुसार 2.2K काहीतरी व्ह्यूज गेले आहेत त्याला. आणि तेव्हा आमच्या चॅनलची स्टार्टिंगच होती. सो म्हटलं की यस, हाच सण आहे जो की आम्ही इथून ब्लॉग स्टार्ट करतोय परत एकदा. आणि जसं तुम्ही आधी प्रेम करत होता, प्लीज तसंच प्रेम द्या. नवीन घराचा व्लॉग येणार आहे, वास्तुशांतीचा व्लॉग येणार आहे. सो आता आम्ही आमचे व्लॉग्स कंटिन्यू पोस्ट करत राहणार आहोत. सो प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आमचे ब्लॉग्स बघत राहा. आता जास्त वेळ न घालता आम्ही वटाची पूजा करायला जातो, कारण ऑलरेडी खूप उशीर झाला आहे. एक्झॅक्टली. ऑफिस वगैरे होतं ते मॅनेज करत. नेक्स्ट टाइम आम्ही ठरवलेलं आहे की आम्ही सुट्टीच टाकणार आहे, कारण खूप हार्ड मॅनेज करून द्यायला. तर झाली पूजेची माझी ताटे पूर्ण तयारी झालेली आहे. सो लेट्स गो. या मॅडम. बोलू तू ना, तुला एक गोष्ट सांगू यार, चंद्रकोर बिंदी खूप जास्त सुंदर दिसते तुझ्यावर. जास्त मस्का न लावता चलो निघूया आपण आता. एक मिनिट. हां चलो मॅडम. आज एवढंच जास्त मागे लागलो होतो तुझ्या आम्ही की काहीतरी खाऊन घे. मॅडमनी प्रॉपर पास धरलाय. आज जन्म काय सुटका नाही आता. झाली पूजा? येस, मंदिर तर छान आहे. चलो. आत्ताच आलो होतो आम्ही घरी आणि लगेच पल्लवीला तिच्या ऑफिसचा कॉल आला होता, त्याच्यामुळे ती लगेच कामाला बसली आहे. आणि खूप दिवसानंतर ब्लॉग शूट करता तर थोडंसं ऑकवर्ड फील होतं आहे दोघांनाही. परंतु एक जसं ब्लॉगच्या स्टार्टिंगमध्ये मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की आता ब्लॉग्स कंटिन्यू टाकायचा, कंटिन्यू अपलोड करायचा आम्ही ट्राय करणार आहोत. आणि नवीन नवीन गोष्टी आमच्या लाईफमध्ये काय चाललं आहे
त्याच्यानंतर आम्ही कुठं फिरायला जातो काय नाही, आणि आमच्या लाईफमधल्या सगळ्यात छान मुवमेंट्स आम्हाला तुमच्यासोबत शेअर करायला पण आवडेल. सो जर कोणी चॅनलला नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. मी आणि पल्लवी आम्ही दोघे यूट्यूब चॅनल्स रन करतो. आम्ही दोघं आमचे छान छान व्लॉग्स शूट करतो, रील शूट करतो. सो प्लीज आमच्या चॅनलला असंच प्रेम देत राहा, आमचे ब्लॉग बघत राहा, आणि आय प्रॉमिस यू की आता ब्लॉग्स कंटिन्यू येत राहतील. नवीन नवीन भरपूर गोष्टी लाईफमध्ये चालू आहेत. घराचं डेकोरेशन आहे किंवा आतापर्यंत घरामध्ये काय काय केलं आहे तुम्हाला घर मला नक्की दाखवायचं आहे. सो प्लीज आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला आमचे ब्लॉग कसे वाटतात ते प्लीज कमेंटमध्ये सांगत जा, आणि असंच प्रेम देत राहा. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा, कारण की हा थोडासा शॉर्ट ब्लॉग होता. म्हटलं की यात खूप दिवसापासून ब्लॉग शूट करत नाही आहेत, तर चला ब्लॉगची स्टार्ट करूया, ब्लॉग शूट करूया. आणि वटपौर्णिमेचं निमित्त होतं, खूप सुंदर असा सण आहे. आणि ब्लॉगच्या शेवटी मला फक्त एक गोष्ट सांगायची आहे. लास्ट इयरला म्हणजे हा माझा आणि पल्लवीचा दुसरा वटपौर्णिमेचा सण आहे, आणि लास्ट इयरला पण आम्ही दोघं गेलेलो माझ्या दीदीसोबत. सो तिथं पण बघत होतो की मी न्यू जे कपल्स आहेत ना, नवीन नवीन ज्या मुली आहेत ते त्यांच्या नवऱ्यासोबत येत आहेत, खूप छान एक्सपिरियन्स करत आहेत, आणि नवऱ्यांना पण सगळ्या गोष्टी दाखवत आहेत. सो हे सगळं बघून ना खूप छान वाटत होतं. ओके, आणि खरं सांगायचं असेल तर मला खूप जास्त कौतुक आणि कुतूहल पण वाटतं यार, की कसं सगळ्या गोष्टी मॅनेज करते ही पिढी. खरं बघितलं तर जर असं म्हणतात की यार ही पिढी तेवढी मॅच्युअर नाही आहे, तेवढी समजूतदार नाही आहे, लवकर डिसिजन घेते, पैशाचं तेवढं हे नाही आहे. परंतु जर खरं तुम्ही शांतपणे जर विचार करून बघत असाल ना, ही सध्याची जी पिढी आहे आमची ती खूप जास्त मॅच्युअर आहे. त्या सगळ्या गोष्टी करायचा बघू इच्छिते. आता ह्या असं छान नोटवर हा ब्लॉग एंड करूया. चॅनलला प्रेम देत राहा. चलो भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.